महाराष्ट्राच्या मतदार ड्राफ्ट यादीतून 2,07,00,000 नावं बाहेर आहेत. आता या मतदार ड्राफ्ट यादीतून एवढी नावं बाहेर कशी काय आली? महाराष्ट्रामध्ये सर ही प्रक्रिया झाली. यामध्ये 9,78,00,000 लोकांचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं आणि या व्हेरिफिकेशन नंतर 2,07,00,000 लोकांचे फॉर्म अनकलेक्टेबल ई-फीमध्ये गेलेले आहेत. यामध्ये 76 लाखापेक्षा लोक दुसऱ्या ॲड्रेसवर शिफ्ट झालेले आहेत, तर 75 लाखापेक्षा जास्त लोकांचा पत्ताच सापडलेला नाहीये. जवळजवळ 35 लाखापर्यंत लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 17 लाख लोकांची नावं डुप्लिकेट आलेली आहेत. विचार करा, यामध्ये एखादा व्यक्ती जिवंत आहे, त्याच ॲड्रेसवरती राहतोय, त्याचं मतदार यादीत नावसुद्धा होतं, पण तरी पण त्याचं नाव या ड्राफ्टमध्ये आलं नसेल, तर पुढे त्याच्यासाठी किती प्रक्रिया अवघड असणार आहे. 2,07,00,000 नावं हा आकडा खूपच जास्त मोठा आहे. सर या प्रक्रियेवरती विरोधी पक्षाने तर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मग बंगालमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, बिहारमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे, कर्नाटकमध्ये झालेलं आहे, तमिळनाडूमध्ये झालेलं आहे, आता उत्तराखंडमध्ये सुद्धा हेच चालू आहे आणि आता महाराष्ट्राची सुद्धा आकडेवारी आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या प्रक्रियेवरती अजून विरोधी पक्ष गंभीर प्रश्न उपस्थित करतील असं सध्या तरी वाटत आहे. तुमचं काय म्हणणं आहे या प्रक्रियेबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.